प्रेज द लॉर्ड. आमेन. सर्वांना जय ख्रिस्त. या समयी आपण उत्पत्तीचा 7वा अध्यायाचं पहिलं वचन वाचून आपण त्याच्यावर मनन करणार आहोत. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. आमेन. प्रेज द लॉर्ड. या समयी आपण या वचनावर मनन करूया. परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. आम्ही देवासमोर नीतिमान कसे ठरावे, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. गलतीकारास याचा 3रा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये आपण ते पाहू शकतो. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणीच नीतिमान असं ठरण्यात येत नाही. ही गोष्ट उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने जगेल असं आम्ही प्रभूवर विश्वास ठेवणारे जे लोक आहोत ते नोहाच्या तारोमध्ये तसे जगामध्येही जिवंत असे राहतील. प्रेज द लॉर्ड. तेच वचन आपण तेलुगूमध्ये पण वाचणार आहोत. त्यासमयी యెహోవా ఈ తరములో నీవే నా ఎదుట నీతిమంతుడవై యుండుట చూచి తిని గనుక నీవును నీ ఇంటివారును ఓడలో ప్రవేశించుడు. ఆమేన్. ప్రేజ్ ద लॉर्ड. देव खूप महान आहे. जिवंत ख्रिस्तासारखं दुसरं कोणी अन्य देव नाही. या पृथ्वी तलावर पवित्र, निर्दोष, निष्कलंक असा एकमेव व जिवंत देव आहे, जो मेलेल्यातून 3ऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे आणि कित्येक रोग्यांना बरं केलेला प्रभू परमेश्वर आमचा खूप महान आहे. त्याच्या नावावर जो कोणी विश्वास ठेवतो तो कधीच लज्जित आणि फजित होत नाही. ही आम्हा विश्वासणाऱ्या प्रत्येक माणसाला माहीत आहे. जो अंतःकरणापासून त्याला धावा करीतो, आपली सर्व अडीअडचणी त्याच्या चरणाजवळ जेव्हा आपण विश्वासाने ठेवतो, तो देव कुठल्याही परिस्थितीमध्ये ती गोष्ट पूर्ण करणार. कितीही अशक्य गोष्ट असेल, ती गोष्ट देव पूर्ण केल्याशिवाय राहणारच नाही, कारण या पृथ्वीचा निर्माणकर्ता तो आहे. कणाकणाला जिवंत ख्रिस्ताने निर्माण केलेला आहे. त्यामुळं जिवंत ख्रिस्ताला ओळखणे खूप मोठी गोष्ट आहे. देवाच्या नावाला, ख्रिस्ताच्या नावाला सलाम.